ब्रेक फेल झाल्यानं ट्रक नांदेड एक्सप्रेसवर धडकला। 5 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी। आंध्र प्रदेशातली घटना। संथारा प्रथेवरील बंदीविरोधात जैन धर्मियांचा आज देशव्यापी बंद। सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचं जैन धर्मियांना आवाहन। मुंबईतले लवबर्ड्स आता घेणार मोकळा श्वास। प्रेमी युगुलांना त्रास न देण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश। पैसे, दागिने आणि कार बरोबर आता कांद्याचीही चोरी। चोरीला गेलेल्या 14 गोणी कांद्याचा मुंबई पोलीस घेत आहेत शोध। कोल्हापुरात शिक्षकांनीच घातला राडा। प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत भिरकावल्या खुर्च्या आणि चपला। मुंबईतली 99 वर्षांची पारसी डेअरी बंद होण्याची शक्यता। व्यवसाय घटल्यानं नरिमन कुटुंबीय तलासरीतली 300 एकर जागा विकणार। देशभरातली 50 शहरं सौर ऊर्जेनं उजळणार। सोलर सिटी आराखड्याला केंद्र सरकारची मंजुरी। भारतातली लाल फितशाही परकीय गुंतवणुकीमध्ये मोठा अडथळा। अमेरिकेनं व्यक्त केलं मत। गोंदियात रानडुकरांनी केला गावकऱ्यांवर हल्ला। पाळीव म्हशीनं वाचवला गावकऱ्यांचा जीव। आणि अत्यंत रोमहर्षक फायनलमध्ये यू मुंबई ठरले प्रो कबड्डी लीगचे चॅम्पियन्स। अटीतटीच्या सामन्यात बंगळुरू बुल्सवर केली 36-30 मात।